नमस्कार, मी आदिती परमस्नेही, कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे अधीक्षक पदावर कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाची शैक्षणिक वर्ष 2025-26 ची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाली असून आधुनिक शिक्षणाच्या संकल्पनेनुसार कृषी व्यवस्थापनाबरोबरच दैनंदिन जीवनाला कसे सामोरे जावे हे शिक्षण कृषी तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत शिकवले जाते। विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात विस्तारित आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार हे 3 महत्त्वाचे विभाग आहेत। कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभाग ही त्यातीलच एक विद्याशाखा आहे। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील अनिल वागळे, कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभाग येथे तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे। कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाअंतर्गत पदविका अभ्यासक्रमाच्या विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून सदर फेरी ही 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत राबवली जाणार आहे। या फेरीमध्ये प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा विद्यार्थी नव्याने प्रवेश अर्ज दाखल करून आपला प्रवेश निश्चित करू शकतो। सद्यस्थितीत या विभागाअंतर्गत एक मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, 2 घटक व 2 संलग्न अनुदानित विद्यालये तसेच 20 खाजगी कायम विनाअनुदानित विद्यालये कार्यान्वित आहेत। या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे। मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा 15 ते 30 वर्ष असून माजी सैनिकांसाठी 45 इतकी वयाची मर्यादा आहे। तसेच कृषी तंत्र विद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा 15 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती 43 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली असून माजी सैनिकांना 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। तरी या असे आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विशेष फेरीचा लाभ घेऊन आपला प्रवेश या विद्यालयांमध्ये निश्चित करावा। कृषी पदविका 2 वर्ष कालावधी अभ्यासक्रमात पीक संवर्धन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, फलोत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उत्पादन, कृषी व्यवस्थापन, विपणन व मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे त्याचबरोबर प्रात्यक्षिकाद्वारे व्यवसायाभिमुख शिक्षण या विद्यापीठांतर्गत दिले जाते। कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम हा पुस्तकी ज्ञानापेक्षा स्किल ओरिएंटेड अभ्यासक्रम आहे। विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण हे स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असून भविष्यात अशा शिक्षणाची जास्तीत जास्त आवश्यकता आहे। सर्व 10वी उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना कृषी पदविका 2 वर्ष कालावधी व 9वी उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना बागकाम तंत्रज्ञान अभ्यासक्रम 1 वर्ष कालावधी अभ्यासक्रमाकरिता आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व एका उज्ज्वल भविष्याची सुरुवात करावी। नमस्कार, मी श्रद्धा प्रमोद शिगवण, कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम विशेष प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देत आहे। प्रवेश प्रक्रियेसाठी www.dbskkv.org प्रवेश या वेबसाईटवरती क्लिक करावे। प्रवेश पेजवरील ॲडमिशन प्रवेश या वेबसाईटवर कृषी तंत्र पदविका माहिती पुस्तिका उपलब्ध आहे व प्रवेश अर्जही उपलब्ध आहे। प्रवेश अर्जावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्यावा, त्यानंतर त्याची प्रिंट काढावी। प्रवेश अर्ज स्वहस्ताक्षरात भरून जवळच्या कृषी तंत्र विद्यालयात जमा करावा। कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी लागणारे कागदपत्र प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, 10वी गुणपत्रकाची झेरॉक्स, 10वी प्रमाणपत्राची झेरॉक्स, जातीचा दाखला, नॉन क्रिमियर व शेतकरी असल्याचा दाखला किंवा 7/12 उतारा इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। नमस्कार, मी ज्ञानदेव कराळे, कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम 2 वर्ष कालावधी शैक्षणिक शुल्क याविषयी मी थोडक्यात माहिती देत आहे। प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क अनुदानित व विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालयातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 400 रुपये प्रति विद्यार्थी तसेच इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये याप्रमाणे आहे। तसेच इतर शैक्षणिक शुल्क अनुदानित कृषी तंत्र विद्यालय 23,400 रुपये व वसतिगृह शुल्कासह 26,500 रुपये तसेच विना अनुदानित कृषी तंत्र विद्यालय
33,400 रुपये व वसतिगृह शुल्कासह 36,500 रुपये असे आहे. बागकाम प्रमाणपत्र अभ्यासक्रम 1 वर्ष कालावधी शैक्षणिक शुल्क 1,661 रुपये प्रति विद्यार्थी, वसतिगृह भाड्यासह 1,661 रुपये प्रति विद्यार्थी असे आहे. तसेच मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम 3 वर्ष कालावधी इंग्रजी माध्यम प्रथम वर्ष प्रथम सत्रासाठी शैक्षणिक शुल्क 12,820 रुपये, वसतिगृह शुल्कासह 23,820 रुपये, तसेच द्वितीय सत्रासाठी 9,000 रुपये शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्कासह 15,000 रुपये असे आहे. धन्यवाद.